आणि त्याने तिला विशेष करून तिच्यावर चांगले संस्कार केले होते. आणि बघा, विशेष करून या दोघांच्याही जीवनामध्ये एक महत्वाची गोष्ट दिसते का जरी तिला आई वडील नव्हते परंतु तिच्या भावाने तिचं आपल्या मुलीसारखं संगोपन केलं होतं, नाही का. आणि खरोखर तिच्यासाठी एक आशीर्वादाचं कारण तिचा भाऊ ठरला प्रियानो. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की एस्तेर बद्दल, की एस्तेर दिसायला कशी होती, अतिशय सुंदर होती, अतिशय छान होती प्रियानो. आणि खरोखर ज्या वेळेस हा मर्दखय आहे तो शुशन राजवाड्यामध्ये कामाला होता. तो शुशन राजवाड्यामध्ये कामाला होता. आणि आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस बघा राजाने त्याच्या राजवाड्यामध्ये सर्व लोक आले, इतर राजे अनेक लोक आले देशोदेशीचे, त्याने त्याचं राजवैभव सगळं काही दाखवलं. आणि शेवटी नंतर राजाने असं त्याच्या मनामध्ये आलं की त्याची जी पत्नी होती, जी राणी होती, नाही का, वस्ती राणी, आणि ती देखील दिसायला फार सुंदर होती. आणि राजाला काय वाटलं की तिला देखील काय करावं, सगळ्यांना दाखवावं की पहा माझी पत्नी किती सुंदर आहे. आणि त्याला ते दाखवायचं होतं लोकांना. परंतु ज्या वेळेस त्यांनी तिला येण्यासाठी सांगितलं त्यावेळेस त्या राणीने काय केलं, नकार दिला. तिने राजाचा शब्द काय ऐकला नाही. आणि ती त्या ठिकाणी राजवाड्यामध्ये किंवा त्या ठिकाणी ती आली नाही राजमहालामध्ये. आणि असं केल्यामुळं त्या राजाला काय झालं, तिचा राग आला. आणि राग आल्यानंतर मग असं ठरलं की आता सर्व त्या देशातून नगरातून काय करायच्या, सगळ्या ज्या सुंदर मुली आहेत त्या काय करायच्या, गोळा करायच्या एकत्र. आणि जी सगळ्यात सुंदर असेल किंवा राजाला जी आवडल ती पुन्हा त्या वस्ती राणीच्या जागी काय होणार आहे, पटराणी अशी होणार आहे. आणि बघा प्रियानो, यावेळेस हा जो मर्दखय आहे तो राजवाड्यामध्ये कामाला असल्या कारणानं त्याला ही गोष्ट काय झाली, माहिती झाली. आणि त्याने देखील एस्तेरला त्या ठिकाणी त्या राजवाड्यामध्ये जाण्यासाठी काय केलं, सांगितलं. आणि बघा त्याने त्या ठिकाणी तिला इतर मुलींसोबत त्या राजवाड्यामध्ये नेऊन सोडलं. कारण त्याला देखील वाटलं की ही देखील सुंदर आहे आणि कदाचित हिला देखील त्या ठिकाणी राणी होण्याचा मान मिळेल किंवा सन्मान मिळेल. न जाणो देवाने तिच्यासाठी ही योजना ठेवली असेल. प्रियानो, कदाचित देवानेच त्याच्या मनामध्ये ही योजना टाकली असेल, नाही का. आणि त्याने देखील त्या ठिकाणी तिला काय केलेलं आहे, पाठवलेलं आहे. बघा एस्तेरला आणखी एक नाव होतं, माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे का, हदस्सा. त्या ठिकाणी दिलेलं आहे, तिचं नाव काय होतं, हदस्सा. आणि या मर्दखयने त्या एस्तेरला खूप प्रोत्साहन दिलं प्रत्येक गोष्टीमध्ये. जरी तिला आई वडील नव्हते तरी देखील त्याने तिचं एक चांगल्या प्रकारे काय केलेलं आहे, पालन पोषण केलं, संगोपन केलं. आणि एस्तेर देखील अतिशय नम्र होती. ती त्या मर्दखयचं आज्ञा पालन करायची, जसं तो सांगायचा तसं ती वागायची. आणि खरोखर यावेळेस देखील जसं त्याने तिला सांगितलं त्यानुसार त्याने काय केलेलं आहे. आणि बघा इथपर्यंत सगळं काही चांगलं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सगळं काही चांगलं दिसत आहे. आणि हा मर्दखय देखील राजवाड्यामध्ये कामाला असताना त्या ठिकाणी आणखी एक मंत्री होता, त्याचं नाव काय होतं, हामान. आणि तो हामान अतिशय म्हणजे नाही का वरच्या लेवलवर असल्यामुळे सगळे लोक त्याला काय करायचे, लावून मुजरा करायचे, त्याला मुजरा करायचे, त्याला नमन करायचे. आणि त्याला ते खूप चांगलं वाटायचं. परंतु मर्दखय जो आहे तो देवाचा व्यक्ती होता, प्रिया, नाही का, यहुदी होता. आणि आपल्या देवाची आज्ञा काय सांगते की तुझा देव परमेश्वर फक्त यालाच नमन कर. कदाचित त्याच्या मनामध्ये ती आज्ञा असल्या कारणानं कुठल्या मनुष्याला नमन करणं हे काय त्याला योग्य वाटत नव्हतं. आणि त्याने कधीही त्या हामानाला लवून मुजरा किंवा नमन त्या ठिकाणी केलं नाही. आणि मग त्याची हीच गोष्ट हामानाला काय झाली, खटकली. त्याला फार राग यायला लागला त्या मर्दखयचा. बघा अख्खी राज्य सगळे लोक त्याचा सन्मान करतायत, त्याला नमून नाही का मुजरा करतायत, सगळं काय आहे. परंतु फक्त एकच व्यक्ती करत नाही. आणि त्या गोष्टीचं त्याला किती वाईट वाटतंय, नाही का. आणि त्याला असं वाटायला आलं की सगळे लोक मला लावून मुजरा करतात, हा एकच व्यक्ती का नाही करत आहे. आणि त्याला ती गोष्ट काय झाली, खटकली प्रियानो. आणि इतकीच खटकली की त्याला असं वाटलं की ह्याला काय करावं, मारून टाकावं. पण नंतर परत असा विचार करतोय ह्याला एकट्याला मारण्याऐवजी काय केलं पाहिजे, यांचे जे सगळे यहुदी लोक आहेत ना सगळ्यांनाच मारून टाकलं पाहिजे. कारण का, यांचा देवही वेगळा, यांचे नियमही वेगळे, हे कोणाच्या आज्ञाही मानत नाहीत, नाही का, हे कुणाला मानत नाहीत. कारण यांच्या आज्ञा व नियम
कसे आहेत, वेगळे आहेत. आणि ती गोष्ट सैतानाने त्याच्या मनामध्ये टाकली प्रियानो, आणि देवाच्या लोकांच्या विरोधात हामान काय झाला, उभा राहिला. बघा इथपर्यंत नाही का, म्हणजे एस्थेरचं जे जीवन आहे, राजवाड्यामध्ये आली, मर्दखैने तिला सांभाळलं, इतकं सगळं काही चांगलं आहे. बघा या शास्त्र भागातून आपल्याला हे पाहायला मिळतं की आपण ज्यावेळेस प्रभूमध्ये वाढत असतो, ज्यावेळेस देवामध्ये आणखी आपण वाढत असतो ना प्रियानो, त्यावेळेस आपलं वागणं, आपलं बोलणं किंवा आपलं जे काही असेल प्रत्येकाला सगळं आवडलंच असं काही होत नाही. आपलं कुठलं तरी काही का होईना गोष्ट कुणाला तरी खटकते. आपण मनापासून सगळ्यांशी चांगलंच वागण्याचा प्रयत्न करतो, पण तरी देखील जगात असे काही लोक असतात का त्यांना आपलं सगळंच बोलणं आवडेल असं काही होत नाही. कुठली तरी गोष्ट त्यांना खटकते आणि त्याच्यामुळे ते राग करू लागतात किंवा नाही का अशा द्वेष मनामध्ये बाळगू लागतात प्रियानो. परंतु या ठिकाणी या मर्दकाईच्या जीवनामध्ये असं काही नव्हतं. फक्त त्याच्या मनात देवाचं भय आणि देवाचं आज्ञापालन असल्या कारणानं कुठल्या मनुष्याला नमन करणं हे त्याला योग्य वाटत नव्हतं, आणि त्या कारणानं हामान त्याच्या विरोधात उठलेला आहे. बघा आपल्याला आणखी माहिती आहे की शद्रक, मेशक, अबेदनको, दानिएल यांच्या देखील बाबतीत ते झालेलं आहे का त्यांनी मूर्तीला किंवा इतर गोष्टीला नमन नाही केलं, ते झुकले नाही त्यांच्या पुढं, आणि म्हणून त्यांना देखील मरणाला सामोरं जावं लागलं प्रियानो. परंतु मी तुम्हाला सांगते की ज्यावेळेस देवाचं भय, देवाचा आपल्या जीवनामध्ये असतं आणि देवाचं आज्ञापालन आपण करतो, त्यावेळेस कुठलीही स्थिती जीवनात येऊ द्या, तो परमेश्वर आपलं रक्षण करण्यासाठी समर्थ असतो प्रियानो. आणि म्हणून या ठिकाणी देखील अशीच गोष्ट घडलेली आहे का ज्या वेळेस देवाच्या लोकांच्या विरोधात किंवा मर्दखै त्याच्या लोकांच्या विरोधात हामान उभा राहिला, त्या ठिकाणी देखील परमेश्वराने त्यांचं कशा प्रकारे संरक्षण केलं ते यातून आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आपण वाचूया एस्थेरचं पुस्तक, याचा 4था अध्याय आणि 1 वचन. हे वर्तमान मर्दकायाच्या कानी पडले तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली, गोंताट नेसून राख फासली आणि नगराच्या मध्यभागी जाऊन मोठ्याने आक्रंदन केले. तो राजमंदिराच्या दरवाजासमोरही गेला. गोंताट नेसून राजमंदिराच्या दरवाजाच्या आत येण्याची कोणास परवानगी नसेल. राजाचा हुकूम व फरमान ज्या ज्या प्रांतात जाऊन पोहोचले तेथे यहुदी लोकात मोठा विलाप, उपोषण व रडारड चालू झाली. बहुतेक लोक गोंताट नेसून राखेत पडून राहिले. एस्थेरच्या दासी व खोजे यांनी हे वर्तमान तिला जाऊन सांगितले. तेव्हा राणीस फार खेद झाला. बस थांबा, या ठिकाणी 4 आणि 1 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की हे वर्तमान मर्दखायाच्या कानी पडले तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली, गोंताट नेसून राख फासली आणि नगराच्या मध्यभागी जाऊन मोठ्याने आक्रंदन केले. बघा हा मर्दखाय कुठं होता, राजवाड्यामध्ये होता. आणि ज्या वेळेस त्याच्या बाबतीमध्ये हामानाने हा कट केला हे त्याला समजलं, आणि त्याला ज्या वेळेस समजलं की फक्त मलाच नव्हे तर आमच्या संपूर्ण यहुदी लोकांना नष्ट करण्याचा हामानाने बेत केलेला आहे, त्यावेळेस त्याच्या अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण झाला प्रियानो. खरोखर तो कळवळ्यानेच भरलेला होता, आणि देवाचे जे लोक असतात ना ते नेहमी कळवळ्याने भरलेले असतात प्रियानो. बघा हा राजवाड्यामध्ये होता, याचं सगळं काही चांगलं होतं. जर तसा विचार केला तर त्याला काही गरज होती का इतर लोकांचा विचार करण्याची? काय नाही का, काय फक्त त्याला नमन करायचंय, मुजरा करायचाय, काही टेन्शन नाही आणि सगळं काही चांगलं आहे. परंतु त्या ठिकाणी असताना देखील त्याने देवाचं आज्ञेचं उल्लंघन केलं नाही, तर त्याने देवाच्या आज्ञेचं पालन केलं, आणि आपल्या लोकांबद्दल जो कळवळा आहे तो त्याच्या अंतःकरणामध्ये निरंतर होता प्रियानो. आणि ज्यावेळेस त्याला हे समजलं त्यावेळेस त्याने काय केलं, आपली वस्त्रे फाडली, गोंताट नेसून राख फासली आणि नगराच्या मध्यभागी जाऊन मोठ्याने आक्रंदन केले. बघा याच्या जीवनामध्ये ज्यावेळेस त्याला समजलं की आता सगळे लोक मरणार आहेत, सगळे लोक नष्ट होणार आहेत, त्यावेळेस त्याने त्या ठिकाणी आपले वस्त्र फाडले, गोंताट नेसून राख फासली. म्हणजे या सगळ्या गोष्टी कशाला दर्शवतात माहिती का, एक दुःख प्रदर्शित करण्याला दर्शवतात नाही का. आणि म्हणून आपल्याला नेहमीच्या पुस्तकामध्ये देखील 1 अध्यायामध्ये ही गोष्ट आपण वाचायला नाही का शिकता. मागील दिवसामध्ये आपण शिकलो की नेहमीच्या जीवनाबद्दल. तो देखील कुठं होता, राजवाड्यामध्ये होता. त्याची देखील परिस्थिती कशी होती, चांगली होती, त्याला काही टेन्शन नव्हतं स्वतःच्या जीवनाचं. परंतु ज्या वेळेस त्याला समजलं तर यरुशलेमचा तट काय झालेला आहे, कोसळलेला आहे, त्याचे लोक अतिशय दुर्दशामध्ये आहेत आणि सगळी पडझड झालेली आहे. ज्यावेळेस त्याला या गोष्टी समजल्या त्यावेळेस नेहमीने देखील तो
राजमंदिरामध्ये असताना किंवा राजवाड्यामध्ये असताना देखील त्याने आपले वस्त्र फाडले, गोणताट नेसून त्याने आक्रंदन केलं किंवा देवाला तो शरण गेला, पश्चाताप केला, त्याने प्रार्थना केली आणि जे काही आपल्या लोकांची पडझड झालेली होती ती पुन्हा त्याने काय केली, बांधून काढली. आपल्या सर्व नगराची पडझड बांधून काढली. आपल्या लोकांसाठी कळवळा त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. प्रियानो, तसं ज्यावेळेस परमेश्वराने नेहमीच्या द्वारे त्या लोकांना आशीर्वादित केलं किंवा त्यांची सर्व पडझड बांधून काढली, तसं आज आपण देखील प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये जे आपले कुटुंबातले लोक असतील, जे देवापासून दूर गेलेले असतील, जे सैतानाच्या अधीन असतील किंवा नाशामध्ये असतील, त्यांच्यासाठी कळवळ आपल्या अंतःकरणामध्ये असायला पाहिजे. प्रियानो, ज्यावेळेस आपण त्यांच्यासाठी कळवळ्याने देवाजवळ जातो आणि आपण प्रार्थना करतो, आपण देवाला शरण जातो आणि देवाकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, त्यावेळेस निश्चित परमेश्वर आपली प्रार्थना ऐकून त्यांचं जीवन बदलतो. प्रियानो, आणि प्रार्थना ही आपण विश्वासाने करायला पाहिजे, कारण ज्यावेळेस आपण विश्वासाने काही गोष्टी करतो त्यावेळेस तो परमेश्वर आपला प्रत्येक शब्द ऐकतो, तो परमेश्वर आपले हाक ऐकतो आणि आपल्या प्रियजनांना वाचवतो. प्रियानो, आपल्या प्रियजनांना सर्व बंधनातून तो काय करतो, सोडवतो. आणि म्हणून या ठिकाणी मर्दकाईच्या काळाने ज्यावेळेस ही गोष्ट आली, ज्यावेळेस त्याला हे समजली, त्यावेळेस त्याने मोठ्याने आक्रंदन केलं. प्रियानो, त्याने रडला, तो देवाला शरण गेला आणि त्या ठिकाणी बघा पुढच्या वचनामध्ये आपण वाचूया, 3 आणि 4 वचनामध्ये. राजाचा हुकूम व फरमान ज्या ज्या प्रांतात जाऊन पोहोचले तेथे तेथे यहुदी लोकात मोठा विलाप, उपोषण व रडारड चालू झाली. बहुतेक लोक गोंताट नेसून राखेत पडून राहिले. एस्तेरच्या दासी व खोजे यांनी हे वर्तमान तिला जाऊन सांगितले, तेव्हा राणीस फार खेद झाला. मर्दकायाने गोंताट काढून वस्त्रे ल्यावे म्हणून तिने ते त्याचकडे पाठवले, पण तो ते घेईना. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ज्यावेळेस राजाने सगळीकडे हे फरमान सोडलं, त्यावेळेस त्या सगळ्या प्रांतामध्ये मोठी रडारड चालू झाली. सगळ्यांना आपलं मरण दिसत होतं, सगळ्यांना असं वाटत होतं की आता आपण मरणार, आपल्याला सोडवणार कोण. आणि सगळ्या लोकांमध्ये दुःखाचा आक्रोश त्या ठिकाणी होऊ लागला. प्रियानो, आणि बघा ज्या ज्या वेळेस देवाचे लोक दुःखामध्ये असतात, ज्या ज्या वेळेस देवाचे लोक संकटामध्ये असतात, त्या वेळेस परमेश्वर कधी शांत बसत नाही. प्रियानो, परमेश्वर त्याच्या सेवकांना पाठवतो, त्याच्या दूतांना पाठवतो, त्याच्या लोकांना पाठवतो आणि जे त्याचे दुःखामध्ये आणि संकटामध्ये असणारे लोक आहेत त्यांना सोडवतो. प्रियानो, आणि म्हणून बघा इस्रायल लोक ज्यावेळेस फारोच्या काळामध्ये जात जुलमामध्ये होते, नाही का, त्रासामध्ये होते, ते व्यापलेले होते. असं म्हटलंय की त्यांचं कन्न जे काही त्यांचं रडणं आहे ते देवापर्यंत केलं आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे त्यांची काय केली, सुटका केली. तसं या ठिकाणी हे सगळे लोक रडत आहेत. सगळ्यांना वाटत आहे की आता आम्ही काय होणार आहोत, मरणार आहोत, आम्हाला सोडवणार कोण आहे. आणि ज्या वेळेस ही गोष्ट मर्दकाईला समजली त्यावेळेस त्याने स्वतःही दुःख केलं, स्वतःही देवाला शरण गेला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एस्तेर जी राजवाड्यामध्ये होती, राणी व्हायला गेली होती किंवा त्या ठिकाणी ती राणी झालीच होती आणि तिला देखील मर्दकाईने काय केलं, ही गोष्ट सांगण्यासाठी सांगितली. ज्यावेळेस तिला ही गोष्ट समजली त्यावेळेस तिला फार खेद झाला, तिला दुःख वाटू लागलं की आता माझे सगळे लोक काय होणार आहेत, मरणार आहेत. आणि पण काय करणार, कारण परवानगी शिवाय राजाच्या समोर जाणं म्हणजे स्वतःलाही मरणच आहे. त्या ठिकाणी ती जर परवानगी शिवाय त्या ठिकाणी गेली किंवा दुसरं कुणीही जरी गेलं असतं तरी त्या ठिकाणी त्याला मरावं लागलं असतं, कारण राजाच्या समोर जाणं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती. आणि त्या ठिकाणी मर्दकाईने देखील ही रिस्क घेतली. प्रियानो, तो देखील राजवाड्याच्या समोर दरवाजासमोर जाऊन त्याने आपलं दुःख प्रदर्शित केलं आणि एस्तेरला देखील त्या ठिकाणी सांगितलं की तू आता ह्या गोष्टी राजाला जाऊन सांग. मग ती त्या ठिकाणी थोडी घाबरती, ती म्हणते मी कसं जाऊ, कारण परवानगी शिवाय जर गेले तर मी काय होणार आहे, मरून जाईल. परंतु त्या ठिकाणी मर्दकाई तिला खूप चांगल्या रीतीने त्या ठिकाणी काही गोष्टी सांगत आहे. आपण पुढील वचनामध्ये वाचूया. राजाने एस्तेरच्या दैनातीस ठेवलेल्या खोजापैकी हताक यास तिने बोलावून आणून सांगितले की मर्दकायाकडे जाऊन हे काय व असे का याची चौकशी कर. हताक निघून राजमंदिराच्या दरवाजासमोरील नगराच्या चौकात मर्दकायाकडे गेला. आपल्यावर काय प्रसंग गुदरला आहे आणि यहुदी लोकांचा वध व्हावा म्हणून हमानाने राजभांडारात किती पैसे भरले आहेत ही सर्व हकीकत मर्दकायाने त्यास सांगितली. यहुदी लोकांचा विध्वंस करण्याविषयी जी आज्ञा शूशन येथे दिली होती त्या लेखाची नक्कलही एस्तेरला दाखवण्यासाठी त्याच्या हाती त्याने दिली आणि हे सर्व कळवून त्याने तिला असे बजावण्यास सांगितले की तू राजाकडे जाऊन आपल्या लोकांसाठी विनंती व काकूळ करावी. हताकाने येऊन मर्दकायाचे म्हणणे एस्तेरला सांगितले.
तेव्हा एस्तेरने हताकाबरोबर मर्दकायास सांगून पाठवले की राजाचे सर्व सेवक व राजाच्या सर्व परगण्यातील लोक जाणून आहेत की कोणी पुरुष अगर स्त्री बोलवल्या वाचून आतल्या चौकात राजाकडे गेली तर त्याला अथवा तिला प्राणदंड करावा असा सक्त हुकूम आहे. मात्र राजा आपल्या सोन्याचा राजदंड ज्याच्या पुढे करील त्याचाच बचाव होणार. मला तर आज 30 दिवस राजाकडून बोलावणे आले नाही. एस्तेरचे हे म्हणणे मर्दकायास कळवण्यात आले. तेव्हा त्याने त्याच्या हस्ते एस्तेरला सांगून पाठवले की तू राजमंदिरात आहेस म्हणून तू यहुदी लोकातून वाचून राहशील असे तुझ्या मनास वाटू देऊ नको. बस बघा, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की मर्दखैने सगळी हकीकत जी आहे ती एस्तेरला जाऊन सांगण्यासाठी सांगितली. आणि ज्यावेळेस तिला सांगितली त्यावेळेस ती त्या ठिकाणी त्याला सांगते का मी राजासमोर कसं जाऊ, कारण जर मी बिना परवानगीची जर त्या ठिकाणी गेले तर मला देखील काय व्हावं लागणार आहे, मरावं लागणार आहे. परंतु राजा ज्याच्या समोर सोन्याचा राजदंड करील त्यालाच काय होणार आहे, जीवन मिळेल किंवा त्याचं राजा ऐकेल. पण या ठिकाणी एस्तेर जो आहे मर्दखै जो आहे तो तिला एस्तेरला काय म्हणते माहिती का, तू राजवाड्यामध्ये आहेस म्हणून तू वाचून राहशील असं काय तुला वाटू देऊ नको. बघा, त्याच्या मनामध्ये त्याच्या अंतकरणामध्ये आपल्या लोकांविषयी किती कळवळ आहे. तो स्वतःही मरायला तयार होतोय आणि तिला देखील म्हणतो का तुला जर पुढे पाठवलंय ना तर हे तुझ्या संरक्षणासाठी नाही तर या देवाच्या लोकांसाठी देवाने तुला त्या ठिकाणी ठेवलंय म्हणून तू राजवाड्यामध्ये आहेस म्हणून तू वाचून राहशील असं काही होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी तो त्या ठिकाणी तिला या बोलण्यातून एक धैर्य देखील देतोय, प्रोत्साहन देखील देतोय आणि काहीतरी देवाच्या लोकांसाठी करण्यासाठी त्या ठिकाणी काय करतोय सांगत आहे. कारण तो म्हणतो की तुला ही संधी देवाने दिलेली आहे आणि ते काम करण्यासाठीच देवाने तुला काय केलेलं आहे, पुढे पाठवलेलं आहे म्हणून तू राजाच्या समोर जा. बघा, आपल्या देखील जीवनामध्ये आपले स्वतःचे काम किंवा कुटुंबासाठी आपण प्रत्येक जण करतच असतो प्रियानो, नाही का. परंतु देवासाठी किंवा देवाच्या राज्यासाठी देखील आपण प्रत्येकाने काहीतरी करण्याचा निर्णय घेतला पाहिजे किंवा देवाच्या सेवेसाठी देवाच्या कार्यामध्ये आपलं जीवन उपयोगी येण्यासाठी आपण प्रत्येकाने काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे प्रियानो. कारण देवाची आपल्या प्रत्येकाकडून हीच इच्छा किंवा हीच अपेक्षा आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा मर्दखै जो आहे तो तिला सांगत आहे का तू जरी बोलली नाहीस तरी तुला असं वाटू देऊ नको की तू वाचून राहशील म्हणून. आणि बघा, या ठिकाणी 14व्या वचनामध्ये म्हटलंय की तू या प्रसंगी गप्प राहिलीस तर दुसऱ्या कुठूनही यहुद्यांची सुटका व उद्धार होईलच, पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल हे कशावरून. बघा, या ठिकाणी देवाचं वचन मर्दखैच्या द्वारे आपल्याला शिकायला मिळतं प्रियानो की तो म्हणतो की जरी तू गप्प राहिलीस तरी परमेश्वर शांत नाही बसणार, देव कुणालाही पाठवील आणि त्याच्या लोकांना देव काय करील, सोडवील. म्हणून ही संधी तुझ्यासाठी देवाने दिलेली आहे आणि या संधीचं तू सोनं कर किंवा उपयोग कर आणि देवाच्या कामासाठी देवाच्या उपयोगीत बडणारं पात्र तू बन म्हणून, नाही का. आणि म्हणून त्या ठिकाणी तो तिला प्रोत्साहन देत आहे किंवा सांगत आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस त्याने सांगितलं त्यावेळेस एस्तेरने देखील त्याचं काय केलेलं आहे, ऐकलेलं आहे प्रियानो. नंतर बघा, आपल्याला देखील पाहायला मिळतं की आपल्या जीवनामध्ये परमेश्वर अनेकदा आपल्याला संधी देतो. बघा, आपल्याला वाटतं की आपण प्रत्येक जण आपल्या मर्जीने किंवा इच्छेने या ठिकाणी आलो किंवा देवाच्या मंदिरात येतो, असं नाही. तर तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या जीवनाबद्दल परमेश्वराची योजना आहे प्रियानो. तुम्हाला आणि मला परमेश्वराने आपल्या जन्माच्या अगोदरच निवडलेलं आहे. आपल्या प्रत्येकाला देवाने या जगातून वेगळं केलेलं आहे आणि आपलं प्रत्येकाचं जीवन हे देवाच्या कार्यासाठी उपयोगी यावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकाने जे काही देवाचं सुवार्ता कार्य असेल, देवाच्या वचनाची सेवा असेल किंवा जी संधी देव आपल्याला ज्या ठिकाणी देईल ती आपण केली पाहिजे. आणि आपल्या मनामध्ये हरवलेल्या आत्म्यांविषयी कळवळ असायला पाहिजे. आपले जे घरातले लोक असतील किंवा नातेवाईक असतील, शेजारी पाजारी असतील, जे संकटात असतील किंवा जे नाशामध्ये असतील त्यांच्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये एक कळवळ असायला पाहिजे. त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करायला पाहिजे. ज्यावेळेस असं आपण करतो त्यावेळेस परमेश्वर आपल्याद्वारे त्यांची सुटका करतो प्रियानो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की
की तो तिला म्हणतो तू गप्प राहिलीस तर देव दुसऱ्या कुणाला तरी उभं करील. तसं आज तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं आहे, नाही का. योहानमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही मला नाही तर मी तुम्हाला निवडलेलं आहे. आणि म्हणून देवाने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. आज आपल्या मंडळीमध्ये तुम्हा प्रत्येक भावांना बहिणीला परमेश्वराने अभिषेक केलेला आहे, वचनाचं ज्ञान दिलेलं आहे, अभिषेक दिलेला आहे. आणि म्हणून माझी इच्छा आहे की या नवीन वर्षामध्ये तुम्ही प्रत्येकाने स्वतःहून पुढे यावं, देवाच्या सेवेसाठी स्वतःचं जीवन द्यायला तयार व्हावं. बघा, सैतानाने आपल्या संसारामध्ये आपल्याला काय केलंय, गुरफटून टाकले. भरपूर टेन्शन, चिंता, काळजा, दवाखाने हे दररोज आणि दररोज चालूच आहे, नाही का. परंतु आपलं लक्ष त्याच्यामुळे काय होत आहे, विचलित होते. आपण देवाचं काम करू शकत नाही प्रियानो. परंतु या दिवसामध्ये देवाचं वचन सांगतं की दिवा लावून कुणी मापाखाली झाकून ठेवत नाही. जे परमेश्वराने प्रकाश तुमच्यामध्ये ठेवलेला आहे, जे वचनाचं ज्ञान तुमच्यामध्ये ठेवलेलं आहे, जो अभिषेक तुमच्यामध्ये ठेवलेला आहे, तो तुम्ही नाही का बाहेर काढा आणि जगासाठी किंवा हरवलेल्या आत्म्यांसाठी त्याचा तुम्ही उपयोग करा. कारण तुम्ही जर गप्प राहिले तर देवाचं वचन सांगतं की धोंडे काय होतील, ओरडतील. म्हणजे इतकं आपल्याला सगळं ज्ञान असून समजत असून देखील असे लोक देव उभे करील की ज्यांना काही समजत नाही, पण तरी देखील त्यांच्याद्वारे देव अनेक हरवलेले आत्मे त्याच्या राज्यामध्ये घेऊन येते. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण अपेक्षा बाळगली पाहिजे की माझ्याद्वारे अनेक आत्मे देवाच्या राज्यामध्ये यायला पाहिजे आणि परमेश्वरासाठी मी माझं जीवन देण्यासाठी काय होईल, तयार होईल. ज्यावेळेस आपण स्वतः उभे राहतो, काहीतरी करण्यासाठी आपण सुरुवात करतो, त्यावेळेस तो परमेश्वर आपल्या जीवनाचा उपयोग करून घेतो प्रियानो. आणि म्हणून बघा, या ठिकाणी देवाचं वचन तिला सांगत आहे की तू जर गप्प राहिलीस तर दुसऱ्या कुठूनही येऊद्यांची सुटका व उद्धार होईलच. कारण परमेश्वर त्याच्या लोकांना कधी नाशामध्ये राहू देत नाही, कधी संकटामध्ये राहू देत नाही. देवाच्या लोकांवर किती संकट आले तरी देवबाप त्यांना त्यातून सोडवतच असतो. मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा काय होईल, नाश होईल. तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल हे कशावरून. बघा, आपल्याला भरपूर ज्ञान आहे, सुवार्ता सांगता येते, वचनाचं ज्ञान आहे, सगळं काही, पण आपण मुख उघडून आपण कुणाला सांगितलंच नाही तर काय उपयोग आहे का त्या गोष्टीचा, काहीच नाही प्रियानो. आणि म्हणून देवाची इच्छा ही आहे की जे काही परमेश्वराने आपल्याकडे दिलेलं आहे ते आपण इतरांना सांगावं आणि अनेक नाशामध्ये असलेल्या लोकांची आपण त्याद्वारे काय करावी, सुटका करावी. आणि या वर्षामध्ये आपण अनेक आत्मे देवाच्या राज्यामध्ये आपल्याद्वारे कशी येतील याचा आपण प्रत्येकाने विचार करायला पाहिजे प्रियानो. मग नंतर 15व्या वचनामध्ये वाचा, 15-16. मग एस्तेरने मर्दकायास उलट निरोप पाठवला की जा, शुशन येथले सर्व यहुदी जमवा, माझ्याकरता उपास करा, 3 दिवस व 3 रात्री अन्नदोप सीवू नका. मी आपल्या दासीसह तसाच उपास करीन. असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन. मग मी मेले तर मेले. मर्दकायाने जाऊन एस्तेरच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. बघा, या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगतं की मग एस्तेरने, मग तिला वाटलं काहीतरी, ज्यावेळेस हा तिला बोलला नाही का, चिडून बोलला, असंच त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय का तुला वाटू नको देऊ का तू एकटी वाचशील म्हणून. परंतु देवबाप काय करील, त्याच्या लोकांची सुटका करील, पण तू काय वाचणार नाही आणि तुझ्या घराण्याचं देखील काय होणार आहे, नाश होणार आहे. त्यावेळेस तिच्या डोक्यात जरा उजेड पडला आणि मग ती त्या ठिकाणी तयार झाली. मग ती त्या ठिकाणी त्याला सांगती का ठीक आहे, मग मी काय करते, राजासमोर जाईल, पण त्यासाठी त्याच्या अगोदर तुम्ही माझ्यासाठी काय करा, उपवास करा, प्रार्थना करा, म्हणजे मला काय मिळेल, बळ मिळेल, मला धैर्य मिळेल. ज्यावेळेस आपण देवाच्या सानिध्यामध्ये जातो ना प्रियानो, ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो ना, त्या प्रार्थनेच्या द्वारे आपल्याला बळ मिळतं, प्रार्थनेच्या द्वारे आपल्याला सामर्थ्य प्राप्त होतं, प्रार्थनेच्या द्वारे आपल्याला अभिषेक प्राप्त होतो. ज्यावेळेस देवाच्या सानिध्यामध्ये आपण अधिक बसतो त्यावेळेस आपले सर्व बंधनं तुटले जातात. आणि म्हणून जी काही बंधनाची स्थिती तुमच्या जीवनामध्ये असेल त्या प्रत्येक बंधनाच्या स्थितीसाठी तुम्ही देवाकडे विश्वासाने प्रार्थना करा. संकटाच्या वेळी तुम्ही प्रार्थना करा. असे शांत बसू नका, खेद करू नका, किंवा जे टेन्शन, जे संकट आलेले आहे त्याचा विचार करत बसू नका. तर त्यातून बाहेर काढणारा जो परमेश्वर आहे त्याला शरण जा आणि विश्वासाने प्रार्थना करा. कारण प्रार्थना आपली सर्व परिस्थिती बदलत असते प्रियानो. काय एस्तेरने उपवास आणि प्रार्थना करण्यासाठी सांगितलं, कारण प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वराने त्या राजाचं मन बदललं प्रियानो.
प्रियानो ना. आणि प्रार्थना केल्याने त्या परमेश्वराने त्याचं मन वळवलं. जे काही तिचं म्हणणं होतं ते राजाने काय केलं, ऐकून घेतलं प्रियानो. आणि तिच्या इच्छेनुसार किंवा तिच्या म्हणण्यानुसार सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी राजाने केलेल्या आहेत प्रियानो. जो परमेश्वर, जो आपला देव आहे, तो आपला राजांचा राजा आहे. तो न्यायी असा परमेश्वर आहे प्रियानो. तो कधीही आपल्यावर अन्याय होऊ देत नाही. त्याचे कान सदोदित आपल्या हाकेकडे लागलेले असतात. त्याचे कान सदोदित आपल्या प्रार्थनेकडे लागलेले असतात. आणि ज्याही वेळेस आपण विश्वासाने देवाकडे काहीतरी मागतो त्यावेळेस तो परमेश्वर आपल्याला दिल्या वाचून राहत नाही प्रियानो. आणि म्हणून या एस्थेरने देखील प्रथम लोकांना सगळ्यांना उपवास आणि प्रार्थना करण्यासाठी सांगितले प्रियानो. ज्यावेळेस त्यांनी उपवास आणि प्रार्थना केली त्यावेळेस त्या 3 दिवसाच्या नंतर ती राजा समोर गेली. आणि त्या राजाने देखील तिचं म्हणणं काय केलं, ऐकलं. आणि तिच्या लोकांना जे काही संकट त्यांच्यावर आलेलं होतं त्या संकटातून राजाने काय केलं, त्यांना वाचवलं किंवा सोडवलं. तसं आपल्या देखील जीवनामध्ये अनेक जे बंधनामध्ये आहेत, संकटामध्ये आहेत नाही का, त्यांच्यासाठी ज्यावेळेस आपण विश्वासाने प्रार्थना करतो त्यावेळेस परमेश्वर आपल्या प्रार्थनेच्या द्वारे देवबाप त्यांना सोडवतो आणि त्यांच्या देखील जीवनामध्ये देवबाप आशीर्वाद देतो. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये इतरांप्रती कळवळा हा असायला पाहिजे आणि आपलं प्रत्येकाचं प्रार्थनामय जीवन असायला पाहिजे. बघा, एस्थेरचं जीवनाचा जर विचार केला तर तिला आई वडील नाहीत, अनाथ अशी मुलगी आहे. परंतु देवाचं वचन सांगतं की अनाथ आणि विधवांचा कैवार घेणारा तो परमेश्वर आहे. जरी जगातले आई वडील तिला नव्हते तरी देखील मर्दखै तिच्यासाठी एक आशीर्वादाचं पात्र बनला प्रियानो. त्याने प्रत्येक गोष्टीमध्ये तिला इतकं प्रोत्साहन दिलं की अगदी लहानपणापासून तिच्यावर चांगले संस्कार केले, देवाचं भय शिकवलं, सगळं आज्ञापालन शिकवलं. तिला राणी होण्याचा देखील चान्स मिळावा म्हणून इतकी धडपड त्याने त्याच्या जीवनामध्ये केली. यातून त्यांचं कौटुंबिक रिलेशन कसं आहे हे आपल्याला दिसतं. बघा, आज घरामध्ये जर 2 किंवा 4 किंवा अधिक लोक असतील, भाऊ असतील, तर त्यांच्या कुटुंबामध्ये एकमेकांप्रती इतका आदर, इतकं प्रेम, इतका कळवळा आपल्याला दिसतो का? नाही दिसत. प्रत्येकाला वाटतं मलाच सगळं असलं पाहिजे, दुसऱ्या कोणालाच असायला नको, नाही का. पण ज्यावेळेस देवाचे लोक असतात ना प्रियानो, ज्यावेळेस आपला देवावर विश्वास असतो ना त्यावेळेस आपण स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याचा विचार करतो. म्हणून आपल्या घरामध्ये या दिवसामध्ये, या नवीन वर्षामध्ये संकल्प करा की आपल्या घरामध्ये कधी भांडण तंटे होणार नाहीत. मला जास्त किंवा तुला जास्त ह्या गोष्टीहून तर अजिबातच नाही. कारण आपण देवाची लोक आहोत तर आपल्यामध्ये सहनशीलता, ममता, नाही का, प्रेम, ह्या समंजसपणा ह्या गोष्टी असल्या पाहिजे प्रियानो. आणि म्हणून इतरांसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. बघा, ह्या मर्दखैने त्या एस्थेरला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोत्साहन दिलं. ती राणी बनली. किती मोठा मान सन्मान तिला मिळालेला आहे प्रियानो. आणि तिला एवढ्या मोठ्या सन्मानापर्यंत पोहोचवण्याचा सगळ्यात मोठा भाग जर कोणी घेतला असेल तर तो मर्दखैने घेतलेला आहे. तसं आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देखील जे आपल्या मंडळीतले भाऊ लोक असतील त्यांनी प्रत्येकाने आपल्या कुटुंबातले जे बहिणी आहेत, पत्नी असेल, मुले असतील, आई, जे कोणी असेल त्या प्रत्येकाला चांगल्या कामासाठी प्रोत्साहन द्या. त्यांना प्रार्थना करण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्यांना पुढे जाण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन द्या. जरी काही चुकलं तरी चुका काढत बसू नका, नाही का. त्यातूनही त्यांना पुढे जाण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन द्या. ते त्यांच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी देखील एक आशीर्वादाचं कारण ठरेल. म्हणून आपण प्रत्येकाने या दिवसामध्ये प्रार्थनेमध्ये अधिकाधिक आपण वाढलं पाहिजे. आणि ज्या वेळेस बघा आपण प्रार्थना करतो त्यावेळेस परमेश्वर त्याच्या वचनाच्या द्वारे आपल्याला धैर्य देतो, सामर्थ्य देतो आणि सगळ्या बंधनातून, संकटातून परमेश्वर आपली काय करतो, सुटका करतो. आणि म्हणून ज्यावेळेस यांनी 3 दिवस उपवास आणि प्रार्थना केले प्रियानो, उपवास आणि प्रार्थनेने एस्थेरने काय केलेलं आहे, शत्रूला हरवलेलं आहे. हामानाने खूप मोठा कट केला होता प्रियानो. त्याच्या संपूर्ण लोकांना नष्ट करण्याचा काय केला होता, कट केलेला होता. परंतु हे दैहिकरीतीने किंवा स्वतःच्या ताकदीने किंवा बुद्धीने त्याला हरवण्याचा त्यांनी प्रयत्न नाही केला. तर त्यांनी देवाचे सहाय्य मागितलं, त्यांनी देवाकडून मदत घेतली, उपवास आणि प्रार्थना केल्या आणि प्रार्थनेच्या द्वारे त्यांनी त्या शत्रूला काय केलेलं आहे, हरवलेलं आहे प्रियानो. बघा, ज्या वेळेस आपल्या देखील जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकट येतात ना त्यावेळेस तुम्ही प्रथम देवाला शरण जा, प्रार्थना करा आणि प्रार्थनेने आपल्या जीवनातले सगळे संकट जे आहेत किंवा जे काही सैतान आपल्या जीवनावर अटॅक करत आहे त्याला काय करा, हरवा. कारण देवाचं वचन सांगतं की तुम्ही सैतानाला आडवा म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळून जाईल. आपण प्रार्थना करा देवाच्या वचनाने आणि सामर्थ्याने. आपण आपलं कुटुंब किंवा आपले लोक आपल्याला जिंकायचे आहे, त्यांचा नाश होऊ द्यायचा नाहीये. आणि म्हणून किती संकट आले तरी आपण काय करायचं आहे, देवाला शरण जाऊन प्रार्थना करून त्या सगळ्या बंधनातून आपल्या लोकांची काय करायची
करायची आहे, सुटका करायची आहे. आणि म्हणून बघा आपण आणखी काही वचनं या ठिकाणी वाचूया. 5वा अध्याय आणि त्यातलाच 10 पासून काही वचनं तरी आपला क्रोध आवरून हामान घरी गेला. पाहायला मिळतात. बघा ज्या वेळेस त्यांनी मर्दखायसाठी फाशीचा खांब काय केलेला आहे, तयार केलेला आहे. आता या ठिकाणी मर्दखायची काही चूक आहे का, आपल्याला दिसतंय का? त्याची काही चूक नसताना सुद्धा त्याने त्याच्यासाठी काय केलंय, फाशीचा खांब तयार केलाय. आणि ज्यावेळेस राणीने त्याला जेवणासाठी राजा बरोबर बोलवलं, त्याला काय वाटलं, माझा खूप मोठा मान सन्मान होणार आहे, नाही का, मी खूप भारी काम केले. आणि म्हणून बघा राणीने सुद्धा मला काय केलंय, राजा बरोबर जेवायला बोलवले. तो घरी केला आणि आपल्या बायकोला सगळ्यांना मित्रांना सांगायला लागला का त्याचं कामाची बढती किंवा जे काही आहे त्यांनी कमवले ते सगळं काही काय करायला लागला, मोठ्या गर्वाने त्या ठिकाणी तो सांगायला लागला. प्रियानो बघा त्याच्या जीवनामध्ये कपट होता, त्याच्या जीवनामध्ये काही वाईट गोष्टी होत्या, चुका होत्या. त्याच्याकडे तो बघतोय का, त्याला स्वतःचं सगळं काय वाटतंय, बरोबर वाटतंय. असेच लोक जगामध्ये असतात का, आपण किती वाईट दुसऱ्यांसोबत वागत असलो, चुकीचं वागत असलो ना, तरी स्वतःला कसं वाटतं, चांगलंच वाटतं. नाही मी जे वागतोय ते बरोबर वागतोय. आणि म्हणूनच मला आता राणीने काय केलंय, जेवायला बोलवले राजाच्या सोबत म्हणून. आणि त्याला काही हे माहिती नाही. आणि मग नंतर ज्या वेळेस तो या सगळ्या गोष्टी आपल्या घरच्यांना सांगतो, त्यावेळेस त्याचे घरचे सुद्धा चांगले दिसतात का या ठिकाणी, नाही दिसत. त्याची बायको जी आहे ना, त्याची बायको, त्याचे मित्र त्याला काय म्हणतात माहिती का, 50 हात उंचीचा खांब तयार करा, छोटा नाही, इतका मोठा खांब तयार करा आणि मर्दखायला काय करा, फाशी द्या. काय केलंय का मर्दखाईने, त्याचं नाही केलं. प्रियानो हा चुकीचं वागतोय तरी देखील त्याच्या घरचे त्याच्यामुळे त्याला काय करत आहेत, सपोर्ट करत आहेत. अनेकदा ज्यावेळेस आपण चुकतो ना प्रियानो, आपल्या घरातलं कुणी असो, त्यावेळेस कधीही आपण चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करायचा नाही. तर ज्यावेळेस आपण चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करतो त्यावेळेस आपलाच नाश त्या ठिकाणी होत असतो प्रियानो. आणि म्हणून बघा या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगतं का तिने देखील किंवा त्याच्या मित्रांनी देखील त्याला सांगितलं की मर्दखाईला तुम्ही काय करा, मोठा खांब तयार करा आणि त्याला त्याचे काय करा, त्याच्यावर फाशी द्या. बघा ज्यावेळेस हा मर्दखाई राजवाड्यामध्ये होता त्यावेळेस त्याने राजाचे प्राण वाचवले होते. 2 जणांनी प्लॅन केलता राजाला मारून टाकायचा आणि ती गोष्ट त्याच्या कानी पडली. आणि ज्यावेळेस त्याला समजलं की हे लोक राजाला मारणार आहेत, त्यावेळेस त्याने जाऊन ते राजाला सांगितलं आणि सांगितल्यानंतर ती गोष्ट खरी निघाली आणि राजाने त्याचं त्या ठिकाणी त्या लोकांना मारून टाकलं. परंतु जे मर्दखाईने त्याचे प्राण वाचवले होते ते राजा काय झाला, विसरून गेला, त्याच्या काही लक्षात राहिलं नाही. परंतु प्रियानो ज्यावेळेस आपण देवाच्या लोकांसाठी किंवा देवासाठी कुठलीही गोष्ट करतो ना, तो परमेश्वर कधीच विसरत नाही. तो परमेश्वर आपली प्रत्येक कृती आठवणीत ठेवतो आणि आपल्याला आशीर्वादित करत असतो. आणि ज्या वेळेस ही गोष्ट राजाला समजली असेल की आता याला फाशी द्यायचं, सगळं काय करायचंय, परंतु परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये कार्य केलं आणि त्या राजाला रात्रभर काय झोप येऊ दिली नाही, त्याला रात्रभर झोप लागली नाही. आणि मग त्याला आठवलं, त्याला आठवण झाली की त्या मर्दखाईने तर माझा प्राण वाचवला होता. आणि ज्या वेळेस परमेश्वराने या गोष्टी त्याच्या मनामध्ये टाकल्या, त्याच्यानंतर मग एस्थेरने सगळ्या काही गोष्टी त्या राजाला सांगितल्या की कशा प्रकारे याने हा प्लॅन केलेला आहे. त्यावेळेस राजाने काय केलं, मर्दखाईला त्या फाशीच्या खांबावर फाशी देण्याच्या ऐवजी कुणाला दिली, हामानालाच त्या ठिकाणी फाशी दिली. आज जर विचार केला ना तर आजही जगामध्ये असे अनेक हामान आहेत का ते विनाकारण देवाच्या लोकांना त्रास देत आहेत आणि त्यांच्यासाठी फाशीचा खांब तयार करत आहेत किंवा खड्डा तयार करत आहेत. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये तो परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे प्रियानो. ज्या देवाच्या लोकांना नष्ट करण्यासाठी ज्यांनी प्लॅन केला ना, त्यात परमेश्वर त्यांनाच नेऊन काढणार आहे. कारण तो परमेश्वर महान आहे प्रियानो आणि देव ईर्ष्यावान आहे. आणि म्हणून जसं या मर्दखाईच्या जीवनामध्ये काही चुकी नसताना, बघा त्यांनी जे चांगलं कृत्य केलं होतं ना, ते त्यांनी कुठल्या अपेक्षेने केलं नव्हतं. त्यांनी राजाचे प्राण वाचवले, सोडून दिलं, कारण ते त्याचं कर्तव्य होतं आणि तो त्याच्या कामामध्ये चालू राहिला, नाही का. परंतु प्रियानो राजा जरी विसरला असला तरी जो आपला परमेश्वर, जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे ना, जे काही काम किंवा ज्या काही चांगल्या गोष्टी आपण देवासाठी किंवा देवाच्या सेवेसाठी, देवाच्या सेवकांसाठी आपण करतो ना, तो परमेश्वर नेहमी लक्षात ठेवतो आणि आपल्याला त्याचं प्रतिफळ दिल्या वाचून राहत नाही प्रियानो. म्हणून जे आपण करतो ते मनापासून करण्याचा प्रयत्न
प्रयत्न करा आणि देवाकडून आशीर्वादाची तुम्ही वाट पहा. आणि जसं या मर्दकाईला लगेच त्याच्या कृतीचं प्रतिफळ मिळालं नाही, खूप वेळ लागला, तसं तुमच्याही जीवनामध्ये अनेक दिवसापासून तुम्ही प्रार्थना करत असाल, उपवास करत असताल, चर्चला जात असताल आणि देवासमोर तुम्ही आपलं कारण मांडत असाल प्रियानो, चांगली कृती तुम्ही करत असाल, इतरांसाठी कळवळा तुमच्या अंतःकरणामध्ये असेल, तुम्ही अनेकांना मदत करत असाल, सगळं काही आहे, तरी तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळालेलं नसेल अजून, पण तरी देखील मी तुम्हाला सांगते प्रियानो की तो परमेश्वर तुम्हाला विसरणारा देव नाही. एक ना एक दिवस तुमचा देखील समय त्या परमेश्वराने ठेवलेला आहे. अनेकांचे अनेक प्रश्न आहेत तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये अनेक आर्थिक अडचणी आहेत, तुम्ही कर्जामध्ये आहात, कुणाला घराचे प्रॉब्लेम आहेत, कुणाचे कामधंद्याचे प्रॉब्लेम आहेत, कुणाच्या लेकरांची लग्न होत नाहीयेत, अनेक कुणी आजारपणामध्ये, सतत आजारपण आहे, अनेक जण सैतानी बंधनामध्ये आहेत, संकटामध्ये आहेत, अनेक दिवसापासून तुम्ही प्रार्थना करत आहात, परंतु काळजी करू नका, तो परमेश्वर अन्यायी देव नाही तर तो न्यायी परमेश्वर आहे प्रियानो. एक दिवस त्याने तुमच्यासाठी वेळ ठेवलेली आहे आणि त्या दिवशी तो परमेश्वर तुमचा न्याय करील आणि तो परमेश्वर तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देईल आणि देवबाप तुम्हाला आशीर्वादित करेल. आणि म्हणून जसं या मर्दकाच्या जीवनामध्ये त्याला लगेच त्या गोष्टीचं प्रतिफळ नाही मिळालं, परंतु उशिरा का होईना त्या राजाला समजलं आणि त्याने त्याला त्या चांगल्या गोष्टीचं चांगलंच प्रतिफळ दिलेलं आहे. तसं आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण देखील प्रार्थनेमध्ये राहून देवाच्या आशीर्वादाची धीराने काय करायची आहे, वाट बघायची आहे. निश्चित तो परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे प्रियानो. आणि म्हणून बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ज्यावेळेस या सगळी गोष्टी घडून गेल्या नाही का, हामानाला फाशीला देण्यात आलं आणि सर्व यहूद्यांचे देखील प्राण त्या ठिकाणी वाचलेले आहेत. आणि ज्यावेळेस राजाला समजलं की हामान हा वाईट होता, चुकीचा होता, त्यावेळेस त्या राजाने एस्तेरचं म्हणणं ऐकलं. कारण का, परमेश्वराने त्याचं मन बदललं होतं. आज देवबापाचं वचन आपल्याला सांगतं की राजाचं मन हे काटाच्या पाण्याप्रमाणे बदलणारा आणि वळवणारा तो परमेश्वर आहे. आज तुमच्या जीवनात असे कठीण अंतःकरणाचे लोक असतील, हे तुम्हाला त्रास देत असतील, त्यांचं अंतःकरण बदलत नसेल, परंतु ज्यावेळेस तुम्ही आवेशाने देवाकडे प्रार्थना कराल ना, परमेश्वर निश्चित त्यांचं मन वळवणार आहे प्रियानो. परमेश्वर येणाऱ्या दिवसात त्यांना बदलणार आहे प्रियानो, कारण तुमच्या प्रार्थना तेवढ्या कार्य करणाऱ्या आहेत. आणि म्हणून तुम्ही आत्म्याने, सामर्थ्याने आणि अभिषेकाने काय करा, प्रार्थना करा. ज्यावेळेस एस्तेर प्रार्थनापूर्वक राजासमोर गेली ना, त्यावेळेस राजाने तिचं म्हणणं तर ऐकलंच, तिच्या लोकांचे प्राण तर वाचवले, परंतु त्याच्यानंतर सगळे नियम राजाने बदललेले आहेत. ही महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी घडलेली आहे. देव त्याच्या लोकांसाठी सगळ्या गोष्टींचा उपाय करतो प्रियानो. आणि म्हणून परमेश्वर त्याच्या लेकरांना उंच करतो प्रियानो. तो परमेश्वर आपल्या लेकरांसाठी चांगल्या जागा तयार करतो. एस्तेरसाठी देवाने जागा ठेवली होती ती, तसं देवबाप तुमच्या देखील लेकरांना खूप आशीर्वादित करणार आहे आणि उंच असं करणार आहे प्रियानो. नंतर आपल्याला पाहायला मिळतं की राजाने सगळे नियम काय केले, बदलून टाकले. आणि मग त्यानंतर सर्व यहुदी लोकांनी आनंदोत्सव त्या ठिकाणी साजरा केला, सण साजरा केला. आणि त्याच्यानंतर पुरीम सणाची त्या ठिकाणी काय झाली, सुरुवात झाली. आणि त्या सणावरून त्यांना प्रत्येक वेळेस ही आठवण व्हायची की कशा प्रकारे देवाने आम्हाला संकटातून सोडवलं किंवा संकटातून आम्हाला वाचवलं, आम्हाला बाहेर आणलं. आणि त्या दिवसापासून त्या सणाची त्या ठिकाणी काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे प्रियानो. म्हणजे परमेश्वराने त्यांची सगळी परिस्थिती काय केली, बदलून टाकली. तसंच बघा, ज्यावेळेस दानियल आणि शद्रक, मेशक, अबेदनगो यांच्या काळात देखील आपल्याला पाहायला मिळतं की त्यांना त्यांचा देवावरचा विश्वास किंवा आज्ञा पालन त्यांना आधी दाखवून द्यावं लागलं प्रियानो. आणि नंतर परमेश्वराने ज्यावेळेस त्यांना त्या संकटातून सोडवलं आणि वाचवलं, त्यावेळेस राजाने देखील आपले नियम बदलले. आणि राजा काय म्हणतो माहिती का, आता इतर कोणालाही नमन करायचं नाही, तर शद्रक, मेशक, अबेदनगो यांच्याच देवाला नमन करायचं, त्यांचीच आराधना करायची. आणि दानियलचाच देव महान आहे आणि त्याच्याच देवाची आराधना करायची. म्हणून प्रियानो, या दिवसामध्ये आपल्या जीवनाच्या द्वारे आपला ख्रिस्त, आपला देव, आपल्या देवाचं प्रेम आपल्याला जगाला दाखवायचं आहे. आणि आपल्या जीवनाच्या द्वारे जगातल्या लोकांनी देवाचं गौरव करावं आणि देवाकडे वळावं, असं नेहमी आपल्या लक्षात असून आपण वागलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये या शास्त्र भागातून आपल्याला हे शिकायला मिळतं की किती संकट आले तरी घाबरून आणि खचून न जाता सर्वप्रथम आपण देवाला शरण जायचं, देवाची प्रार्थना करायची, देवाची आराधना करायची. त्याद्वारे परमेश्वर आपले सर्व बंधनं तोडतो. म्हणून देवबाप तुम्हाला या वचनातून आशीर्वाद देव.